नागरिकांच्या सुरक्षेसाठी जर 2 वर्ष लढावं लागत असेल तर ही व्यवस्था कुजलेली आहे हे मान्य करायलाच हवं. महिला, लहान मुले, कुटुंब धोक्यात आणि प्रशासन गाढ झोपेत. आज जी बातमी आहे ती सीसीटीव्हीची नाही, ती आहे प्रशासनाच्या निष्काळजीपणावरचा जोरदार चपराक. देहू आळंदी रोडवरील डीमार्ट परिसरात मोशी, जाधववाडी, चिखली येथून दररोज शेकडो महिला आणि नागरिक येतात. हा परिसर संवेदनशील असूनही इथं सीसीटीव्ही नव्हते. हे ओळखून सुनील भाऊ कदम यांनी सलग 2 वर्ष सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली. आज 2 वर्षानंतर पालिका प्रशासनानं अखेर सीसीटीव्ही कॅमेरे जोडले. प्रश्न एकच आहे, इतक्या महत्त्वाच्या सुरक्षेसाठी 2 वर्ष का लागली? MBA शिक्षण घेतलेले, पेशण रिक्षा चालक असलेले सुनील कदम आज नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहतात. ते ठामपणे सांगतात, मी नगरसेवक असतो तर 2 दिवसात सीसीटीव्ही लागले असते. कारण प्रामाणिक लोकप्रतिनिधी प्रशासनाला जनतेपुढे झुकवू शकतो. पद नसतानाही काम झालं, पद मिळालं तर काय होईल याचा विचार करा. आय एम सिटीजन, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवाज उठवणारी. आज सीसीटीव्ही मध्ये बसले, उद्या संपूर्ण व्यवस्था बदलेल. जय महाराष्ट्र. आज आपण मोशी डीमार्ट या ठिकाणी उपस्थित आहोत. आता आपण या ठिकाणी समोर आस्वाद हॉटेल आहे, सद्गुरू व्हरायटीज आहे, पटेल श्री गणेश आहे आणि आपल्या डाव्या साईडला बघू शकता भारत पेट्रोल पंप आहे, सम्राट जिम आहे, मोशी हॉस्पिटल आहे. तर आपल्याला आज एक आनंदाची बातमी अशी आहे की या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासंदर्भात गेली आपण 2 वर्षापासून प्रयत्न पाठपुरावा करत होतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेशी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आज बसवण्यात आलेला आहे आणि त्याचे सीसीटीव्ही फुटेज आपल्याला आज मिळालेले आहेत. की मी एक सर्वसामान्य घरामधून आलेला कार्यकर्ता आहे आणि मला याचा पाठपुरावा करण्यासाठी 2 वर्ष गेले. तर मी याच ठिकाणी या प्रभागाचा नगरसेवक झालो भविष्यामध्ये तर हे काम मी 2 वर्षात नाही 2 दिवसात करून दाखवेल. हे मी प्रभाग मधील जनतेला ग्वाही देतो.